दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. 8 मार्च जागतिक महिला दिन या विशेष उपक्रमाअंतर्गत सन्मान नारी शक्तीचा या आशयाखाली आपण विशेष मुलाखतीच्या सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी जयश्री कवसाळे मॅडम आपल्यासोबत आहेत, जे की बोराळे पंचायत समिती गणातून नुकत्याच निवडून आलेत. मॅडम आपलं स्वागत आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त देखील खूप साऱ्या आपल्याला शुभेच्छा. सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठं गेलं आणि कोणकोणत्या माध्यमातून शिक्षण कुठं झालं, त्याबद्दल काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी जयश्री संजीव कवचाळे आणि माझं माहेरचं नाव जयश्री श्रीमंत येणपे. माझं बालपण नंदूरगाव, बोराळच्या शेजारीच नंदूरगाव आहे, 5-6 किलोमीटरवरती. नंदूर हे माझं गाव आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नंदूरमध्येच 7वीपर्यंत माझं शिक्षण झालं. पुढचं शिक्षण नंदूरमध्ये उपलब्ध नसल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मला डोणज येथे, नंदूरच्या शेजारी 4-5 किलोमीटरवरती डोणज हे गाव आहे, त्या गावी मला 8वी 9वी 10वी असं 3 वर्षाचं शिक्षण मी घेतले. त्याच्यानंतर बालाजीनगरला कॉलेजचं शिक्षण, त्याच्यानंतर DEDचं शिक्षण बार्शीला, BEDचं शिक्षण साताऱ्याला SNDT महाविद्यालयामध्ये आणि MA त्याच्यानंतर सोलापूर विद्यापीठात, 11वी कॉलेजचं शिक्षण, उच्च महाविद्यालयीन शिक्षण श्री संत दामाजीनगर महाविद्यालयामध्ये, तिथं माझं पुढचं शिक्षण झालं. माझे वडील हे प्राथमिक शिक्षक, त्यामुळे लहानपणापासून आमच्यावरती सगळ्या मुलांवरती चांगले संस्कार आणि शिक्षणाबद्दलही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झाल्यामुळं आम्ही सगळेच बहिणी असतील, भाऊ असतील, चांगल्या प्रकारे घडलो आणि सगळेच आम्ही आज आमच्या पायावरती उभे आहोत. खरं तर मॅडम, आपण जर बघितलो समाजामध्ये महिलांना जास्त संधी किंवा जास्त स्वातंत्र्य आजही दिलं जात नाही. असं असताना तुम्ही त्या महिलांना काय संदेश द्याल? हे वास्तव आहे आज समाजामध्ये. ग्रामीण भागामध्ये तर महिलांना कुठल्याच बाबतीत जास्त स्वातंत्र्य मिळत नाही आहे. परंतु सध्या पूर्वी जे 4 चौकटीमध्ये महिला बंदिस्त असायच्या, आज तसं वातावरण कमी आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून आता बाहेर पडत आहेत, आर्थिक व्यवहार स्वतः सांभाळत आहेत, स्वावलंबी होत आहेत. कोण काय म्हणेल याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करत आता महिला स्वतःहून सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेत आहेत. आर्थिक व्यवहार स्वतः सांभाळत असल्यामुळे त्यांना स्वतःलाच आत्मविश्वास आता महिलांमध्ये निर्माण झालेला आहे. महिला पुढे येत आहेत, याचा खरंच विशेष आनंद वाटतो आहे. परंतु हे फार थोड्या जणींमध्ये घडतं आहे. अजून बऱ्याच महिला 4 चौकटीमध्ये बंदिस्त आहेत, घरात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बळी पडत आहेत. तर मला सगळ्या महिलांना सांगावंसं वाटतं की महिलांच्या बाजूने आज कायदा आहे. कुटुंब आपल्याला सांभाळायचंच आहे. कुटुंबाची जबाबदारी महिलांना सुटलेली नाही आहे. मुलांची जबाबदारी असेल, बाकीच्या सगळ्याच गोष्टी, नातेवाईकांच्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना अन्याय सहन करणं हे सुद्धा अन्याय आहे असं मला वाटतं. तर सगळ्या महिलांनी पुढे येऊन अन्याय सहन न करता स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःला न्याय दिला पाहिजे आणि कुटुंबालाही पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. निश्चितपणे. आणि या सर्व गोष्टी होत असताना खरं तर तुम्ही बोराळे पंचायत समिती गणातून देखील निवडून आलात आणि असं असताना यापूर्वी या बोराळे गावात असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही वैयक्तिक महिला सबलीकरणासाठी काय कोणते विशेष उपक्रम राबवलेत का, किंवा त्या दृष्टिकोनातून काय सांगाल? निश्चित मी आतापर्यंत बोराळे गावामध्ये असेल किंवा आसपासच्या गावामध्ये असेल, महिलांना पुढे आणण्यासाठी, महिलांमध्ये धाडस निर्माण करण्यासाठी, महिलांनी स्वतः येऊन स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं असेल, बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कशा बनतील, स्वतःचं सक्षमीकरण त्यांना कसं करता येतील, आर्थिक साक्षर महिला कशा होतील, बँकेचे व्यवहार महिलांना बँकेमध्ये येणं,
किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाणं हे थोडंसं भीतीदायक त्यांना वाटतं. म्हणून मी खास महिलांसाठी, महिला पुढे आल्या पाहिजेत, महिला आर्थिक साक्षर झाल्या पाहिजेत, बँकेत येऊन त्यांनी स्वतः व्यवहार केले पाहिजेत, यासाठी मी माझ्या सासूबाईंच्या नावाने महादेवी महिला पतसंस्था 5 वर्षाखाली बोराळे गावामध्ये माझ्या मिस्टरांच्या सहकार्याने, माझ्या सासऱ्यांचं सुद्धा आशीर्वादाने मी इथं बोराळेमध्ये महिला पतसंस्था काढलेली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना इथे रोजगार तर मिळालेलाच आहे, त्या स्वतःच्या पायावरती आज उभ्या आहेत. पण त्याचबरोबर अनेक महिला आज धाडसाने बँकेत येऊन व्यवहार करतायत. ही सर्वात अतिशय चांगली गोष्ट आहे. स्वतः व्यवहार करतायत, व्यवहार त्यांना कळतंय. स्वतः ठेवणं असेल किंवा अडीअडचणीच्या वेळी स्वतः पतसंस्थेकडून कर्ज घेणं असेल, त्यांच्या ज्या काही वैयक्तिक गरजा असतील त्या भागवणे किंवा त्या कर्जातून छोटे मोठे उद्योग व्यवसाय आज महिला सुरू करतायत. ते स्वतःच्या पायावरती उभा राहत आहेत. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिला आज स्वावलंबी बनत आहेत. त्याचा एक विशेष आनंद आहे. अनेक उपक्रम आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये राबवित असतो. या पतसंस्थेच्या जोडीने माझ्या सासऱ्यांच्या नावाने सुद्धा एक प्रतिष्ठान काढलेलं आहे. प्रतिष्ठान आणि पतसंस्था दोन्हींच्या माध्यमातून आम्ही वर्षभरामध्ये अनेक उपक्रम सतत राबवित असतो. मग गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणं असेल, रक्तदान शिबिर आयोजित करणं असेल, महिलांसाठी नागपंचमीचा खेळ असेल, महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही खूप मोठा बोराळेमध्ये घेतो. आणि यंदाही याही वर्षी आता तर बोराळे पंचायत समिती गणामधून माझी निवड झालेली आहे, त्यामुळे बोराळे गणामध्ये जेवढी गावं येतात तेवढ्या सगळ्या गावातील महिलांना आमंत्रित करून एक मोठं नियोजन आपल्या हायस्कूलमध्ये तो महिला दिनाचा मोठा कार्यक्रम पार पाडण्याचं नियोजन आम्ही करतोय, जेणेकरून महिलांना आपल्यासाठी एक स्पेशल दिवस, एकच नाही तर वर्षाचे सगळेच दिवस महिलांचे असतात, परंतु एक वेगळा आनंद महिलांच्या चेहऱ्यावरती, एक वेगळा उत्साह आणि प्रोत्साहन त्यांना मिळावं या दृष्टीने आम्ही तो एक मोठा कार्यक्रम घेण्याचं नियोजन करतोय. या व्यतिरिक्त आम्ही बरेचसे उपक्रम बोराळे गावामध्ये राबवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय, हे अतिशय प्लस पॉईंट आमच्यासाठी आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आणि पुढाकार घेतात. अगदी कार्यक्रम नाही केलं, मला थोडंसं शाळेच्या ह्याच्यात जरी नियोजन लांबलं तरी महिलांचं स्वतःहून मला विचारणं असतं, मॅडम खूप दिवस झालं काही काढला नाही, कार्यक्रम घेत नाही. म्हणजे इतकं महिलांना सुद्धा आता घराबाहेर पडायचं आहे, घराबाहेर काढणारं त्यांना कुणीतरी पाहिजे होतं आणि ते आपल्या माध्यमातून होतं आहे, याचाही मला स्वतःला समाधान वाटतं. खरं तर या सर्व गोष्टी असताना कवसाळे परिवार बोराळेमधील शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, शिक्षण संस्था देखील चांगल्या पद्धतीनं चालतो. असं असताना शैक्षणिक पार्श्वभूमी परिवाराला तुमच्या लाभलेलीच आहे. राजकीय क्षेत्राची सुरुवात कधी झाली तुम्ही, आणि याआधी आता तुम्ही तर पंचायत समितीचे सदस्य आहेतच निवडून दिले लोकांनी, परिवारातील इतर कोणी राजकीय क्षेत्रामध्ये पदावर होते का? राजकीय खरं तर आमचं घराणं हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढारलेलं घराणं, कारण माझे सासरे मुख्याध्यापक पदावरती नूतन हायस्कूल बोराळ्यामध्ये जवळजवळ 25 वर्ष ते मुख्याध्यापक पदावरती कार्यरत होते. माझ्या सासऱ्यांचे वडीलसुद्धा शिक्षक होते आणि मी मगाशी सांगितलं माझे वडीलसुद्धा प्राथमिक शिक्षक. आमच्या सासऱ्यानंतर मी आणि माझे मिस्टर दोघंही आम्ही शिक्षकी पदावरती आता सध्या कार्यरत आहोत. शिक्षकी पेशा आहे आणि अगदी माझ्या सासऱ्यांचं काम देखील मुख्याध्यापक पदावरती असताना अगदी पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव गाजलेलं होतं. आजही विद्यार्थी त्यांच्या अतिशय आदराने त्यांचं नाव घेत आहेत. एक आदरयुक्त भिक्ती आजही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये माझ्या सासऱ्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या शैक्षणिक कामाबद्दल आहे. इतका त्यांच्या नावाचा दरारा या पंचक्रोशीमध्ये होता, आदरयुक्त भीती होती. राजकीय वारसा म्हटला तर शिक्षणाबरोबर राजकारणाची जोड ही आमच्या घरामध्ये अगदी पूर्वीपासून आहे, माझ्या सासऱ्यांपासून आहे. माझं माहेरचंही एणपे घराणं राजकारणामध्ये आहेच आणि सध्याही आहेच, आणि सासरचं देखील पूर्वीपासून अगदी माझ्या सासऱ्यांच्या वडिलांपासून थोडेफार राजकारणामध्ये त्यांचाही प्रवेश होताच. त्यामुळे
कधी आम्ही कामं मोठी हाती घेत आहोत, आता पुढे घेतलोय आणि घेत आहोत, त्या कामाला सुद्धा राजकारणाची जोड मिळाली तर अधिक काम ते चांगल्या प्रकारे सक्षमपणे होऊ शकतं. शैक्षणिक काम सांभाळत आमचा संबंध राजकारणाशी कधी आलेला आहे खरं तर कळत नाही, परंतु राजकारणाची जोड पाहिजेच असं मला वाटतं. अनेक महिला माझ्याकडे यायच्या की मॅडम हे काम आमचं करायचं आहे, मग बऱ्याचशा गोष्टी त्यावेळी मला वाटायचं की ते अधिकार आपल्याला नाही आहेत. आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो, पतसंस्थेच्या आर्थिक क्षेत्रामध्ये काम करतो, आर्थिक गरजा मदत आपण करू शकतो, परंतु ज्या राजकीय क्षेत्रातल्या गोष्टी आहेत ते करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. त्याची खंत कुठेतरी मनामध्ये वाटायची की आपण ह्यांचं काम करायला पाहिजे, त्यांच्याविषयी तळमळ मनामध्ये असायचे, पण तो अधिकार आपल्याला नव्हता. त्यामुळे आत्ताही आम्ही विचार केला, एक ओपन महिला सीट होती, ही एक संधी आपण घेऊया आणि महिलांच्या बाबतीत जास्तीत जास्त कामं आपण या माध्यमातून करू शकतो, म्हणून राजकारणामध्ये थोडासा जास्त प्रवेश केला. खरं तर आपण ग्रामीण भागामध्ये मॅडम बघतोय, महिला जरी असले तरी पण जास्त स्टेजवर बोलताना फारच कमी महिला स्टेजवर बोलताना दिसत आहेत. आणि त्यात तालुक्यानं आताच्या निवडणुकीमध्ये पण असेल, तुमची वक्तृत्व शैली पण लोकांमधून कौतुक होताना दिसत होतं. आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेताना पण जयश्री मॅडम, कौसाळ मॅडम छान बोलतात किंवा वक्तृत्व शैली तुमची, त्याचं धाडस कधीपासून आलं आणि त्याची सुरुवात कशी होती? शालेय जीवनापासून होती का राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आल्यापासून ते धाडस निर्माण झालं? भाषण शैली एकदम बेस्ट आहे, त्याबद्दल काय सांगाल? निश्चित शालेय जीवनामध्ये असताना आपण डिबेट वगैरे असतात त्याच्यामध्ये भाग घेतो. हां, ते वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि छोट्या मोठी पुढे गेल्यानंतर आपण थोडंसं विसरतो, पण प्रयत्न मात्र मी करत होते पुढे जाऊन बोलण्याचा. नंतर हळूहळू जेव्हा लग्नानंतर मी सर्व्हिसला लागले आणि वक्तृत्व चांगलं होण्याचं कारण हे शिक्षकी पेशा आहे, ही महत्त्वाचं कारण आहे. मी जेव्हा शिक्षकी पेशामध्ये मला जेव्हा इथे नोकरी लागली तेव्हा माझे सासरेंचं मार्गदर्शन खूप मला चांगलं लाभायचं. ते नेहमी मला सांगायचे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण भाग घ्यायचा, पुढं असायचं, मग ते बोलण्यामध्ये असो किंवा धडाडीने कुठलेही कार्यक्रम हाताळणं असेल तर त्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला लाभायचं. त्यांचं वक्तृत्व विशेष म्हणजे खूप चांगलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालो. वक्तृत्व हे असं आहे की पाण्यात पडल्याशिवाय जसं पोहता येत नाही तसं स्टेजवर तुम्ही पुढे जाऊन बोलल्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही. त्यामुळं महिलांना पण माझं सांगणं नेहमी असतं की मी जेव्हा छोटे मोठे कार्यक्रम गावामध्ये आयोजित करते, तुम्हाला पुढे भविष्यामध्ये, आता मागच्या काळामध्ये एवढं काय पुढे येऊन बोलण्याची गरज वगैरे जास्त नव्हती महिलांना, परंतु आत्ता ज्या महिला राजकारणामध्ये पुढे येत आहेत त्यांना बोलण्याचं, पुढे येऊन बोलण्याचं आणि स्वतःला व्यक्त होण्याचं धाडस त्यांच्यामध्ये यायलाच पाहिजे. त्यासाठी मी जेव्हा छोटे मोठे कार्यक्रम आपल्या गावामध्ये पतसंस्थेच्या मार्फत वगैरे आयोजित करते महिलांसाठी, तेव्हा महिलांसाठी आवर्जून माझं सांगणं असतं की तुम्ही पुढे या, तुम्हाला जेवढं जमतं 1 ओळी 2 ओळी 3 ओळी ते बोलायला सुरुवात तरी करा. हळूहळू तुमच्या बोलण्यामध्ये सुधारणा होत जाईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही भविष्यामध्ये बोलू शकाल, पण प्रयत्न तरी करणं गरजेचं आहे. सुरुवात महत्त्वाची आहे, सुरुवात तरी होणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे महिला धाडस करतायत. महिला आज बोराळे गावातले तर खास करून पुढे येत आहेत, बोलण्याचं धाडस करतायत, त्यांच्यामध्ये धाडस निर्माण होतंय आणि त्यांच्याबरोबर आपलंही वक्तृत्व चांगलं होत असतंय. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी स्वतःही पुढाकार घेते आणि बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांच्याबरोबर आपलंही वक्तृत्व सुधारत जातं. एकंदरीत तुमच्या बोलण्याची पद्धत असू दे, नागरिकांना निवडणुकीच्या काळात देखील आश्वासक व नेतृत्व वाटत होतं की मॅडम काहीतरी करू शकतील, त्याचा पण निवडणुकीमध्ये फायदा झालेला दिसतोय आणि जनसंपर्क देखील होता. एकंदरीत निवडणूक काळातला अनुभव तुमचा कसा होता, कसा प्रतिसाद होता आणि जिंकण्याचा विश्वास होता का पंचायत समिती गणातून? जिंकण्याचा निश्चितच विश्वास होता. तो आत्मविश्वास बाळगूनच ह्याच्यामध्ये उडी टाकली होती. निवडणुकीच्या काळातले अनुभव खूप छान होते. महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता सगळीकडे
कारण मी जिथे जाईल सकाळी घराबाहेर आम्ही पडायचो प्रचाराला, ते रात्री 10 वाजता 10:30 11 वाजता आम्ही घरी यायचो. जेवणसुद्धा मी जिथे जाईन प्रचाराच्या वेळी तिथे महिला आम्हाला जेवायला खायला द्यायचे, आग्रहाने सगळ्याच गोष्टी खाऊ घालायचे. कारण त्यांना दिसायचं की महिला मॅडम आपल्यासाठी धडपडतायत. कारण आज मॅडमला काही कमी नाही आहे, चांगली नोकरी आहे, पतसंस्था चांगल्या प्रकारे चालते, शेती वडिलोपार्जित भरपूर इस्टेट आहे. त्यामुळे मॅडमला ह्याच्यामध्ये पडण्याची किंवा एवढं त्रास करून घेण्याची काही गरज नाही. मॅडम आज धडपडतायत आपल्यासाठी काहीतरी करण्यासाठी ते पुढे येत आहेत. तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे असं प्रत्येकानं वाटायचं. आणि प्रत्येकांच्या जिथे जिथे आम्ही घरोघरी गेलो तिथं आग्रहाने आम्हाला खाऊ पिऊ घालणं, दिवसभर आम्ही त्यांच्यावरच अवलंबून होतो. आणि माझ्यासोबत ज्या फिरणाऱ्या महिला होत्या प्रचारासाठी, त्यांचं तर कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यांचे ऋण मी खरंच आयुष्यभरामध्ये कधीच फेडू शकत नाही. त्या महिलांनी मी जरी शांत बसले तरी ते स्वतःहून यायचे, आज कुठे जायचं नाही का, आज कुठे दौरा आहे, ते स्वतःहून माझ्याकडे येणं आणि मला पुढं घालणं. आमच्या पतसंस्थेतल्या सगळे कर्मचारी असतील माझ्या अगोदर तयार होऊन ते माझ्या घरी यायचे. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी आरामात घडल्या. सगळ्यांनाच महिलांना आत्मविश्वास होता. जिथे घरोघरी जायचो आम्ही तेव्हा महिला आवर्जून सांगायच्या, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आमच्यासाठी धडपडतायत तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळ्या महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे, आणि बंधूंनी पण आमच्यासाठी खूप धडपड केलेले आहेत. महिला जोपर्यंत सगळ्या बंधूंचं प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत महिलासुद्धा पुढे पाऊल टाकू शकत नाहीत. सगळ्यांनी आमच्यासाठी खूप झटलं, खूप कष्ट घेतले. म्हणून आज निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या मताधिक्याने घवघवीत यश आम्हाला मिळालेलं आहे. याचं सगळं श्रेय मी पंचायत समिती गणामध्ये जेवढी गावं आहेत, जेवढ्यांनी आमच्यासाठी अतिशय तळमळीने धडपड केलेली आहे, आम्हाला निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यांचे मी मनापासून खरं या माध्यमातून ऋण व्यक्त करते, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. केव्हाही कधीही आमची गरज त्यांना भासली तरी आम्ही दोघंही दाम्पत्य त्यांच्यासाठी आमची सगळी कामं बाजूला ठेवून त्यांच्या मदतीसाठी आम्ही धावून जाऊ. निश्चितपणे आता जबाबदारी पहिल्यापेक्षा वाढलेली आहे. शाळा सांभाळत आता हे देखील अनेक गावांची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे तुमच्या या पदामुळे. त्याचं ताळमेळ बसवताना काय अडचणी वगैरे येतील असं वाटते का? आत्तापर्यंत आम्ही अनेक जबाबदाऱ्या अगदी सहजतेने पेललेल्या आहेत. मग शाळेच्या असतील, पतसंस्थेच्या असतील, मी साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे. माननीय प्रकाश जडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी दैनिक स्वाभिमानी छावामध्ये मी अनेक लेख देते. अगदी सलग आता 3रं वर्ष आहे. त्या सरांचं मार्गदर्शनही मला खूप लाभलेलं आहे. सगळ्या गोष्टी सांभाळत, सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करत, अगदी आपलीही हेळसांड होणार नाही, मुलांकडे लक्ष देणं असेल, आपल्या कुटुंबाकडे असेल, घरी येणाऱ्या नातेवाईकांकडे असेल, सगळ्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध रीतीने सांभाळत आलो आहे. आणि आता राजकारणात सुद्धा निश्चित वेळ काढू. जनतेने एवढ्या विश्वासाने आपल्याकडून आशा अपेक्षा ठेवून आपल्याला निवडून दिलेत, तर त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आमच्याकडून होईल याची काळजी पुरेपूर आम्ही फक्त 5च वर्ष नाही तर येणाऱ्या पुढील काळात देखील 5 वर्षानंतरही आम्ही कायम त्यांच्यासोबत असू आणि कायम त्यांच्या अडीअडचणीला धावून जाऊ. कुठेही अडथळा येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करत आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित पेलू याचा विश्वास आहे मला. मॅडम, शेवटचा प्रश्न. खरं तर जागतिक महिला दिनानिमित्त आपण मुलाखत घेतोय आणि असं असताना आपला बोराळे गण असू दे, मंगळवेढा तालुका ग्रामीण भागात येतोय. महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त काय सांगाल? त्या पार्श्वभूमीवर तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता? निश्चित 8 मार्चला जागतिक महिला दिन अगदी जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि बोराळे गावामध्ये अगोदर जागतिक महिला दिन म्हणजे काय हे माहिती नव्हतं. सुरुवात आम्ही
काही महिलांनी एकत्र येऊन अगदी 70-80 महिला एकत्र येऊन आम्ही जागतिक महिला दिनाची सुरुवात केली अगदी 10-12 वर्षापूर्वी आणि तेव्हापासून आम्ही महिला दिन साजरा करतो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी काही वेळा वेगवेगळे उपक्रम राबवतो. स्टॉलचं वगैरे नियोजन केलं. त्या दृष्टीने स्टॉल लावून महिलांनी स्वतः त्यांनी बनवलेल्या वस्तूतून 4 पैसे त्यांना मिळकत मिळावी या दृष्टीने आम्ही स्टॉलची 1 वर्ष मांडणी केलो. बऱ्याच वेळा वेगवेगळे असे उपक्रम राबवून आम्ही काहीतरी वेगळं नाविन्य आणण्याचा प्रयत्न आम्ही महिला दिनाच्या दिवशी करतो. सगळ्या महिलांना माझं एकच सांगणं आहे की कुठल्याही अन्यायाला बळी पडू नका. महिला दिन महिला धाडशी आहेत, फक्त ते बाहेर आणण्याची गरज आहे. धाडस तिथे आपण दाखवलंच पाहिजे जिथे आपल्यावर अन्याय घडतोय तिथं. नाही तर आपण आपलं कुटुंब आणि हे समाजातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण सगळेजण सांभाळतोच, परंतु धाडसाने पुढे या. कुठल्याही अन्यायकारक गोष्टींच्या बळी पडू नका. काहीही झालं तरी आता सध्या मी आपल्यासोबत आहे. सगळ्यांनी मिळून, सगळ्या महिलांनी, महिला दिनाच्या निमित्ताने सांगते, आपण सगळ्या महिला मिळून कुठल्याही अन्यायकारक गोष्टी जर गावामध्ये परिसरामध्ये होत असतील तर सगळ्यांनी मिळून, मॅडम एकटीसुद्धा काही करू शकणार नाही, पण आपल्या सगळ्यांची साथ मिळाली तर त्या अन्यायकारक गोष्टी आपण दूर करू शकतो. मग प्रचाराच्या दरम्यान मला महिलांनी अनेक गोष्टी कानावर घातल्या की व्यसन असेल, व्यसनामुळे आज घरं बर्बाद होत आहेत, मॅडम ते थांबवण्यासाठी आपण काय कराल का. दारूबंदीसारखे विषय आहेत. व्यसन त्याच्यामध्ये सगळेच व्यसन आले. त्यामुळे मी महिलांना त्यावेळीही म्हटलं की आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. मॅडमनी एकटे सांगणं आणि ते थांबलं असं होत नाही. जेव्हा वेळ येईल आपण सगळे एकवट होऊया आणि ज्या गोष्टीमुळे आपली घरं आज बर्बाद होत आहेत, एकटी महिला घर सांभाळण्याची तिच्यामध्ये ताकद नसते किंवा ती कमवून आणलेले 4 पैसेसुद्धा मारझोड करून तिच्याकडून घेऊन गेल्या जातात. त्यामुळे कुटुंब सांभाळणं तिच्यापुढं खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे आपण ज्या अन्यायकारक गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि एक चांगला आदर्श समाज आणि चांगले उपक्रम गावामध्ये कसं राबवता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. हे मला महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना सांगायचं आहे. धाडशी व्हा, पुढे या, घाबरू नका आणि सगळ्या गोष्टी सक्षमपणे सांभाळण्याची ताकद तुमच्यामध्ये निसर्गताच आहे. नैसर्गिक देणगी आहे. तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे. ते फक्त बाहेर आणण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितपणे सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी होते बोराळे पंचायत समिती गणातून निवडून आले जयश्री कवजाळे मॅडम. त्यांनी आपल्या प्रश्नाची अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर दिलेत. संभाषण कौशल्य आपल्याला लक्षात आलंच असेल. मॅडम, तुम्हाला देखील आमच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि निवडून आल्याबद्दल देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या सन्मान नारी शक्तीचा या विशेष मुलाखतीमध्ये इथेच थांबूयात. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.